नमस्कार मित्रांनो. विकास आपल्या सगळ्यांच्या फार आवडतीचा शब्द आहे आणि हा विकास सध्या राजकारणामध्ये सुद्धा इलेक्शनचा म्हणजे निवडणुकांचा एक महत्त्वाचा विषय झाला आहे. अलीकडच्या काळातल्या सगळ्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावरच लढवल्या जात आहेत आणि जिंकल्या जात आहेत. कुणा एका काळी जातीपातीचं राजकारण होतं, आता विकास या मुद्द्यावर राजकारण होत आहे. हा विकास जगभरात मोजण्याचे काही प्रकार आहेत, काही पद्धती आहेत. त्या पद्धतीच्या आधारावर भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारत अविकसित राष्ट्र म्हणून मानलं जात होतं, म्हणजेच या देशात विकास नव्हता. कालांतराने आपल्या देशाला विकसनशील राष्ट्र म्हटलं जायला लागलं. याचा अर्थ काय की आम्ही अविकसितकडून विकास करून पुढे जाण्याचा सुरुवात केलेली आहे, म्हणून विकसनशील म्हणायला लागले. आपली त्याही पुढे प्रगती झाली आणि म्हणून आपल्याला इमर्जिंग इकॉनॉमी, याचा अर्थ उभरती अर्थव्यवस्था असं म्हणायला सुरुवात झाली. आमच्या पंतप्रधानांनी आणि आधीचे आपले जे राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी इंडिया 2020 नावाचं एक पुस्तक लिहून भारत विकसित राष्ट्र होईल याचं एक स्वप्न आपल्या सगळ्या भारतीयांना दाखवलं. थोडक्यात काय मित्रांनो, सध्या जगभरात विकास हा परवलीचा शब्द झाला आहे. मग हा विकास म्हणजे काय आहे नेमका, आणि या विकासाची व्याख्या, संकल्पना कालामध्ये काही बदलली आहे का? आपल्या डोळ्यासमोर विकास म्हणजे काय येतं, तर खूप छान रस्ते, भरपूर इलेक्ट्रिसिटी, विमानाचा प्रवास, छान रेल्वे गाड्या, भरपूर पाण्याची उपलब्धता, असं सगळं जे जे दृश्य स्वरूपात आहे त्याला आपण विकास मानतो. या सगळ्यांनी होतं काय? या सगळ्यांनी एकच गोष्ट होते, ती म्हणजे आपल्या गरजांची पूर्तता होते. थोडं सोप्या भाषेत करून सांगायचं तर जेवढ्या माणसाला गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता झाली की माणसाला सुख मिळतं आणि सुखाची मात्रा वाढली की विकास झाला असं मानलं जातं. इतकं सोपं इक्वेशन आहे बघा. माणसाला गरजा आहेत, त्या गरजांची पूर्तता झाली की सुख मिळतं आणि सुख मिळालं की विकास झाला. आता गरजांची पूर्तता कशाने होते? आपला रोजचा अनुभव आहे बघा. अनुभव काय सांगतो? मला समजा उकडतं आहे. पूर्वी काय करायचो आपण? खिडक्या उघड्या टाकायचो, म्हणजे वारा यायचा आणि आपल्याला वाटणारी उष्णता कमी व्हायची. कालांतराने काय झालं? आपण पंखे आणले आणि पंखा लावायचा, म्हणजे वारा मिळतो. बदल झाला, साधन बदललं. पण पंख्याने भागेनासं झालं. मग काय आलं? कूलर्स आले. कूलरनी आपल्याला जास्ती थंड वाटायला लागलं. आणि पुढे गेल्यावर काय झालं? तर आपण एअर कंडिशनर्स आणले. बघा, गरज एकच आहे. आपल्याला गरम होतं आहे, त्याच्यापासून आपल्याला सुटका पाहिजे, म्हणजे सुख मिळणार आहे. ही गरज भागवण्यासाठी माणसाने नवीन नवीन उपकरणं शोधली. सुरुवातीला फक्त खिडकी उघडणं झालं, मग पंखा आला, मग कूलर आला, मग AC आला, आणि आता नुसता रूम पुरता AC नाही तर सेंट्रल AC इथपर्यंत माणसांनी विकास केला. मला वाटतं विकास हा शब्द गरजांच्या पूर्तीशी कसा जोडला आहे हे या उदाहरणावरनं आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं. थोडक्यात काय झालं बघा बरं. वस्तू पाहिजेत, सेवा पाहिजेत, ज्यांचा उपभोग आपण घेतला की आपली गरज भागते, आणि गरज भागली की सुख मिळतं, आणि सुख मिळालं की विकास झाला असं आपण मानतो. हे जसं वस्तू सेवांच्या बाबतीत आहे तसंच साधनं आणि उपकरणं यांच्याही बाबतीत आहे. जेवढी साधनं चांगली असतील, उच्च दर्जाची असतील, कमी किमतीची असतील, तेवढी आपल्याला ती उपयोग करण्यासाठी सहज शक्य होतील. म्हणून ही साधनं, उपकरणं, मग आम्ही ज्यांचा उल्लेख केला, पंखा असेल, AC असेल वगैरे. सुरुवातीला बैलगाडीतनं प्रवास होता, मग आपण तिथपासनं तर आता विमानापर्यंत गेलो. ही सगळी साधनं आहेत, उपकरणं आहेत.
आणि ह्या उपकरणांची उपलब्धता होणं म्हणजेच विकास करणं असं आहे. हे सामान्यपणे विकासाचं मॉडेल, प्रतिमान आपल्या डोळ्यासमोर आत्ता येतं. मग असा विकास जर करायचा असेल तर त्यासाठी चांगली साधनं, उपकरणं, वस्तू, सेवा आल्या पाहिजेत. आणि त्या येण्यासाठी मग माणसाने औद्योगिक क्रांती केली. ही औद्योगिक क्रांती कशी झाली आणि औद्योगिक क्रांतीने काय निर्माण झालं? बघा, साधनं उपकरणं जरी आली ना तरी त्यांचा वापर करण्यासाठी, ती विकत घेण्यासाठी आपल्याजवळ पैसा पाहिजे, ज्याला तांत्रिक भाषेत क्रयशक्ती, परचेसिंग पॉवर असं म्हणतात. ही परचेसिंग पॉवर पाहिजे. ती असली तर ही साधनं आपल्याला वापरता येतील, विकत घेता येतील. म्हणून जगभरामध्ये विकास मोजण्यासाठी जे परिमाण आलं, मेजरिंग युनिट आलं, त्याला GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि पर कॅपिटा इन्कम, PCI, दरडोई उत्पन्न, असे 2 मापदंड आले. ज्या देशाचा GDP वाढला त्या देशाने विकास केला, ज्या देशाचा पर कॅपिटा इन्कम वाढला त्या देशाने विकास केला, असं मोजण्याची सुरुवात झाली. आता GDP म्हणजे काय? तर देशामधलं सगळ्यांचं उत्पन्न एकत्र केलं की तो देशाचा GDP झाला. जसं तुमचं माझं उत्पन्न आहे, कंपनीचं उत्पन्न आहे, तसं सगळ्या देशाचं उत्पन्न. म्हणजेच 3 क्षेत्र आहेत अर्थव्यवस्थेमध्ये. पहिलं क्षेत्र आहे प्राथमिक क्षेत्र, ज्याला प्रायमरी सेक्टर असं म्हणतात, ज्याच्यामध्ये शेती आहे, खनिज संपत्ती आहे, एनिथिंग दॅट वी ड्रॉ फ्रॉम नेचर. निसर्गाकडनं आपल्याला जे जे मिळतं त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न म्हणजे प्रायमरी सेक्टरचं उत्पन्न. हॉर्टिकल्चर असेल किंवा दूध असेल, हे सगळं आपलं आलं प्रायमरी सेक्टर. दुसरं क्षेत्र आहे सेकंडरी क्षेत्र. त्याच्यामध्ये काय येतं? त्याच्यामध्ये उत्पादन येतं, म्हणजे इंडस्ट्रीयल सेक्टर. त्याच्यापासून जे उत्पन्न मिळालं ते सेकंडरी सेक्टरचं उत्पादन. आणि तिसरं क्षेत्र आहे ज्याला म्हणतात टर्टियरी क्षेत्र. याच्यामध्ये काय येतं? तर सर्व सेवा क्षेत्र येतात. म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, पर्यटन असेल, हे सगळं जे काही आहे, मनोरंजन असेल, हे सगळं टर्टियरी सेक्टर. बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, शेअर बाजार असेल, या तिन्ही क्षेत्राचं उत्पन्न एकत्र केलं की देशाचं उत्पन्न होतं. त्याला GDP म्हणतात. हे वाढलं की देशाचा विकास झाला असं मानलं जातं. आता हे उत्पन्न वाढवायचं आहे, मग काय करायला पाहिजे? तर अधिक चांगल्या दर्जाची उत्पादनं झाली पाहिजेत, कमी खर्चात उत्पादनं झाली पाहिजेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणावर ही उत्पादनं झाली पाहिजेत. उत्पादन झालं तर लोकांना रोजगार मिळतो, रोजगार मिळाला तर त्यांना उत्पन्न मिळतं आणि उत्पन्न मिळालं तर क्रयशक्ती मिळते. असं चक्र आहे अर्थव्यवस्थेतलं. अगदी सोपं आहे समजायला. म्हणून औद्योगिकरण करण्याची सुरुवात झाली आणि एकूण 4 टप्पे आपण औद्योगिकरणाचे पाहिले. पहिली जी औद्योगिक क्रांती झाली, ज्याला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन असं इंग्रजीत म्हणतात, त्याच्यामध्ये बाष्पशक्ती म्हणजे वाफेचा आणि जलशक्ती म्हणजे पाण्याचा उपयोग करायला सुरुवात झाली. आणि हाताने उत्पादन करण्यापेक्षा बाष्पशक्ती आणि जलशक्तीच्या माध्यमातून उत्पादन, यंत्रापासून उत्पादन, ही सुरुवात झाली. पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये कापड, लोखंड, पोलाद यांचं उत्पादन सुरू झालं. कालवे आले, रेल्वेचं जाळं निर्माण झालं. हे सगळं उत्पादनाला पूरक आहे. ही पहिली औद्योगिक क्रांती. दुसरी औद्योगिक क्रांती झाली ज्याच्यामध्ये वीज, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांचा शोध लागला आणि वापर सुरू झाला. त्यामुळे रासायनिक उद्योग वाढले, दूरध्वनी आला, ऑटोमोबाईलचे उद्योग आले. यातनं दुसरी औद्योगिक क्रांती झालेली आपल्याला दिसते. मग आली तिसरी औद्योगिक क्रांती,
ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, इंटरनेट या गोष्टी आल्या, त्यातून अणुऊर्जा निर्मिती झाली, ऑटोमेशन आलं आणि आपल्या लक्षात येईल की उत्पादनाचं एक स्केलच बदलून गेलं. चौथी औद्योगिक क्रांती आली, ज्याला आपण म्हणू डिजिटल औद्योगिक क्रांती झाली. डिजिटल तंत्रज्ञान आलं, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, रोबोटिक्स आलं, बिग डेटा आलं, IoT आलं, 3D प्रिंटिंग झालं आणि आता तर मित्रांनो 5व्या औद्योगिक क्रांतीची नांदी ही आलेली आपल्याला दिसते. या औद्योगिकरणाला काही पूर्वअट होती का? कशामुळे ही औद्योगिक क्रांती आली? मला वाटतं काही कारणं आहेत त्याला. पहिलं कारण किंवा पहिला सपोर्टिंग फॅक्टर ज्याला म्हणू तो म्हणजे स्पर्धा. बाजारात स्पर्धा राहिली पाहिजे, सरकारचा किमान हस्तक्षेप असला पाहिजे आणि व्यक्तीला आणि उद्योगांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. हे झालं तर एक इन्सेंटिव्ह राहतो की मी काहीतरी करू शकतो, नाही तर मी करायला लागणार, शासनाचे नियम येणार. हे थांबलं पाहिजे. औद्योगिकरणासाठी ही पूर्व अट आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. आणि दुसरं काय आहे? दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालमत्तेची खाजगी मालकी असली पाहिजे. मी धडपड करायची, त्यातनं काही उभारायचं, उत्पन्न मिळवायचं, मालमत्ता करायची आणि ती सरकारने ताब्यात घ्यायची. असं जर झालं तर मला इन्सेंटिव्ह काय राहील काम करायला? ही औद्योगिकरणाची पूर्वअट आहे. पण मित्रांनो, आता लक्षात घ्या, औद्योगिकरण झालं, चांगलं उत्पादन सुरू झालं, भरपूर कॉस्ट कमी असलेलं उत्पादन सुरू झालं, चांगल्या दर्जाचं उत्पादन सुरू झालं. पण ह्याचे काही निगेटिव्ह परिणाम झाले का? काही तोटे झाले का? आपण काही अनुभवले का? साधारण 150 वर्षापेक्षा जास्ती कालावधी या औद्योगिकरणाला झाला. त्यामुळे आपण सगळेच साक्षीदार आहोत त्याच्या फायद्याला आणि त्याच्या तोट्याला. फायदे तर आहेतच, मी आत्ता म्हटलं तसं मोठ्या प्रमाणावर चांगल्या दर्जाचं, कमी खर्चात आणि फास्ट जलद उत्पादन सुरू झालं, मोठा फायदा आहे. रोजगार निर्मिती झाली, अनेकांना कामं मिळाली, GDPमध्ये वाढ झाली, पर कॅपिटा इन्कम वाढलं, बाजारपेठांचा विस्तार झाला. पूर्वी फार गावाची बाजारपेठ किंवा आठवड्याची बाजारपेठ, फार तालुक्याची, जिल्ह्याची बाजारपेठ इथपर्यंत मर्यादित होतं. आता सगळं जग ही बाजारपेठ झाली. नवतंत्रज्ञान आलं, हाही एक मोठा फायदा आपल्याला झाला आणि या सगळ्यामुळे तुमच्या माझ्या जीवनशैलीमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसते. हे औद्योगिकरणाचे चांगले फायदे आपण रोज अनुभवतो आहोत. पण याच्या जोडीला काही नकारात्मक झालेलं दिसतं का? मला वाटतं तुम्ही आणि मी त्याचे पण साक्षीदार आहोत. साधारणपणे उत्पादन केव्हा व्हायला पाहिजे? उत्पादन व्हायला पाहिजे जेव्हा बाजारात मागणी असेल तेव्हा उत्पादन व्हायला पाहिजे. हे सामान्य ज्ञान सांगतं आपल्याला. ज्याची मागणी नाही त्याचं उत्पादन कशाला करायचं? पूर्वी असंच होतं, पण औद्योगिक क्रांतीनंतर काय बदल झालेला दिसतो का तुम्हाला? ज्याची मागणी नाही आहे किंबहुना ज्याची गरज पण नाही आहे अशा वस्तूंचं उत्पादन सुरू झालं. एक उदाहरण देऊ. सगळ्यात सोपं उदाहरण कोल्ड्रिंक्स. मला सांगा, भारतासारख्या देशामध्ये कोल्ड्रिंकची गरज आहे का? गरज नाही. पण कोल्ड्रिंक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कोल्ड्रिंक उत्पादन स्वतःहून करायला सुरुवात करून दिली आणि हे उत्पादित झालेलं उत्पादन, प्रोडक्ट अगदी खेड्यापाड्यामध्ये 200-500 वस्ती असलेल्या पाड्यावर सुद्धा नेऊन आपटायला सुरुवात केली. फुकट ठेवा, आम्ही आणून ठेवतो, विकलं नाही गेलं तर परत घेऊन जातो, जाहिरात आम्ही करतो, पैसे नंतर द्या. किती सुविधा दिल्या. परिणाम काय झाला? मागणीच काय, गरज नसताना उत्पादन सुरू झालं आणि मग हळूहळू जाहिरातीच्या माध्यमातून त्याची मागणी निर्माण करायला सुरुवात झाली. नुसती मागणीच नाही तर मित्रांनो, आपण अनुभवतो आता काही जणांना त्याची गरजच निर्माण झाली. म्हणजे ते नसेल तर बरंच वाटत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. थोडक्यात काय, अर्थशास्त्राचं जे चक्र आहे ना, गरज, त्यातून मागणी, मागणीसाठी पुरवठा, पुरवठ्यासाठी उत्पादन आणि उत्पादन कशामुळे? तर ह्या गरजेमुळे. आता उलटं झालं, आधी उत्पादन, मग पुरवठा, मग मागणी आणि मग गरज निर्मिती.
याचा दुष्परिणाम किती मोठ्या प्रमाणावर झाला आपण अनुभवतो ना. हेच कोल्ड्रिंकचं उदाहरण पुढे घेऊ. तुमच्या लक्षात येईल की केरळमध्ये एक बॉटलिंग प्लांट या मोठ्या कंपनीचा आहे, कोल्ड्रिंक तयार करणाऱ्या. आणि त्यांनी तिथून जमिनीतनं पाणी उपसायला सुरुवात केली, कारण जी काही लोकल बॉडी तिथली होती ते एवढं पाणी पुरवू शकत नव्हते. मग त्यांनी जमिनीतनं पाणी उपसायला सुरुवात केली. हे पाणी आधी थोडंसं बोर करून, मग आणखीन खोल बोर करून, आणखीन खोल बोर करून, ते पुरे नसं झालं म्हणून आडवे बोर करून, असं सगळं तिथून पाणी उपसायला सुरुवात केली. परिणाम मित्रांनो असा झाला की त्या गावातलं पाणी आटलं. म्हणून गावातल्या अन्य शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि कोर्टाने असा हुकूम केला की हे पाणी उचलणं इतरांना त्रासाचं होत असेल तर बंद केलं पाहिजे. म्हणजे काय झालं, थोडक्यात गरज नसताना उत्पादन सुरू केल्यामुळे ज्याची गरज आहे त्यासाठी पाणी मिळणं बंद झालं. शेवटी पाण्याचा साठा मर्यादित आहे, सगळ्याच नैसर्गिक संसाधनांचा साठा मर्यादित आहे. असं असताना जर ती संसाधनं गरज नसलेल्या वस्तूंसाठी वापरायला सुरुवात झाली तर स्वाभाविकपणे एक इम्बॅलन्स निर्माण होईल, नैसर्गिक संसाधनं संपून जातील. हे एक्स्ट्रॅक्शन ऑफ नेचर सुरू झालं आहे. निसर्गाचं दोहन झालं पाहिजे, निसर्गाला ओरबाडणं बंद झालं पाहिजे. परिणामतः पर्यावरणाची हानी सुरू झाली. मुंबईसारख्या ठिकाणी आपण म्हणतो हवा खराब झाली, दिल्लीला हवा खराब झाली, आणि मग तिथे ऑक्सिजन पार्लर्स सुरू झाले. जो आपल्याला ऑक्सिजन फुकट मिळतो अशा शहरांमध्ये तुम्ही त्या ऑक्सिजन पार्लरमध्ये जाऊन बसा, तास अर्धा तास पैसे मोजा आणि ऑक्सिजन घ्या. ही पर्यावरणाची मोठी हानी. प्रादेशिक असमतोल सुरू झाला. काही ठिकाणी खूप विकास आहे, काही ठिकाणी विकासच नाही आहे. याच्या जोडीला उत्पन्न आणि मालमत्ता यांची विषमता निर्माण झाली. काही जणांकडे खूप उत्पन्न आहे, खूप मालमत्ता आहे, आणि काही जणांकडे 2 वेळा जेवायची भ्रांत आहे. अशी विषमता निर्माण झाली. रोजगार मिळाला हे खरं आहे, पण कामगारांचं शोषणही किती मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. 8-8 तास, 10-10 तास, 12-12 तास काम करणं ही एक गरज आत्ताच्या औद्योगिकरणाने आली. याच्या जोडीला आणखीन काय झालं, कामगारांना निर्मितीचा आनंदच संपला. अगदी एक साधं उदाहरण घ्या. पूर्वी काय होतं, मागावर तुम्ही कापड बनवत होता, एखादा चांभार पायाची चप्पल बनवत होता, त्याला काहीतरी निर्माण केल्याचा आनंद होता. आता तो त्या क्लॉथ मिलमध्ये कामगार आहे, त्याला फक्त ते मशीन चालवायचं आहे. तो एखाद्या शू कंपनीमध्ये कामगार आहे, त्याला फक्त मशीन चालवायचं आहे. त्यामुळे निर्मिती याचं कौशल्य संपत चाललेलं आपल्याला दिसतं. बेरोजगारी वाढलेली दिसते, कारण मशीन अनेक कामं करायला लागलं. सामाजिक समस्या किती निर्माण झाल्या, अस्वच्छता झाली, रोगराई झाली, गुन्हेगारी वाढली. याच्या जोडीला आणखीन एक मोठा दुष्परिणाम झाला, तो म्हणजे भोगवादी संस्कृती निर्माण झाली. इंग्रजीत ज्याला कन्झ्युमेरिझम असं म्हणता येईल. कुटुंबाची वाताहत झालेली आपल्याला दिसते. आता एवढे सगळे नकारात्मक परिणाम आहेत, पण देशाचा GDP वाढला आहे, पर कॅपिटा इन्कम वाढला आहे. मग आत्ताच्या मोजमापाप्रमाणे GDP वाढला तर विकास झाला. मग आमचा विकास झाला आणि हे सगळी त्याची निगेटिव्ह फळं आम्हाला यायला लागली. मग हा विकास बरोबर आहे का? विकासाची ही संकल्पना जी केवळ उत्पन्नावर आधारित आहे, GDP आणि PCI, हे मोजण्याचं माप तरी बरोबर आहे का, असा प्रश्न जगभरात पडायला लागला. आणि मग 1960च्या दशकानंतर, 60पर्यंत आर्थिक निकषच होते, पण 60 नंतर मात्र विकास मोजण्यासाठी आणखीन काही निकष त्याच्यामध्ये मिळवले पाहिजेत असं वाटायला लागलं. आणि मानवी कल्याण हे विकास मोजण्याचं साधन व्हायला पाहिजे असं 80च्या दशकापासून सुरुवात झालं. त्यामुळे केवळ आर्थिक वाढ झाली म्हणजे विकास झाला असं न मानता लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात का
त्यावर विकास मोजला पाहिजे अशी संकल्पना आली. आणि म्हणून कुपोषण असेल, निरक्षरता असेल, बालमृत्यूचं प्रमाण असेल, स्वच्छ पाण्याची उपलब्धता असेल, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन काही निर्देशांक तयार करता येतो का विकासाचा, असा विचार सुरू झाला. आणि आपल्याला माहिती आहे की 1990च्या दशकामध्ये पाकिस्तानचे हक आणि भारताचे अमर्त्य सेन या दोघांनी UNDPला एक निर्देशांक दिला, ज्याचं नाव ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं आहे. आणि याच्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश झाला. पहिलं, उत्पन्न तर आहेच, उत्पन्न वाढलंच पाहिजे, विकास झाला तर उत्पन्न वाढलं पाहिजे. त्याच्या जोडीला 2 गोष्टी आल्या. एक गोष्ट आहे आरोग्य. आता हे आरोग्य मोजायचं कसं, तर त्यांनी त्याला निकष दिलाय लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ. मूल जेव्हा जन्माला येईल त्यावेळेला ते जगण्याची शक्यता किती. बालमृत्यूचं प्रमाण मोठं असतं, हे जिथे कमी असेल तिथे विकास झाला, असं एक निकष दिला. आणि तिसरा एक निकष दिला तो म्हणजे शिक्षण. आता हे शिक्षण मोजायचं कसं, त्याच्यासाठी 2 गोष्टी दिल्या. एक, ॲव्हरेज इयर्स ऑफ स्कूलिंग, शाळेत मूल किती वर्ष जातं. आपल्याला माहिती आहे शाळा सोडून जाण्याचं प्रमाण मोठं आहे, म्हणून हा एक निकष आहे. आणि दुसरा निकष आहे एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग. असे 2 निकष करून शिक्षण, त्याच्या जोडीला आरोग्य आणि उत्पन्न, असे 3 घटक विचारात घेऊन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आला. पुढे आणखीन प्रगती झाली 90 नंतर आणि काही निर्देशांक आणखीन आले. त्यात एक आहे गरिबी निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आणखीन एक आला तो म्हणजे गिनी कोइफिशियंट. आता गिनी कोइफिशियंट म्हणजे काय, तर उत्पन्न आणि मालमत्ता विषमता मोजणारा हा निर्देशांक आहे. ही विषमता जितकी कमी तितका विकास अधिक असं मानलं जातं. एक आणखीन गोष्ट आली आणि तिचं नाव आहे शाश्वत विकास उद्दिष्ट. याच्यात काय आलं, तर संयुक्त राष्ट्रांनी 17 उद्दिष्ट ठरवून दिली आणि ह्याच्यामध्ये गरिबी निर्मूलन असेल, चांगलं आरोग्य असेल, स्वच्छ पाणी असेल, हवामानातला बदल असेल, अशी 17 गोष्टी दिल्या आणि त्याच्या आधारावर विकास आहे की नाही हे मोजायचं असं सांगितलं. मित्रांनो, भूतानसारखा एक छोटासा देश आहे, भारताच्या जवळ आहे, शेजारी आहे. त्या देशाने एक हॅपीनेस इंडेक्स डेव्हलप केला. हा हॅपीनेस इंडेक्स काय, नुसतंच उत्पन्न वाढवू नका, माणूस आनंदी झाला की नाही ते बघा. आजही तुम्ही जर भूतानमध्ये गेलात तर संध्याकाळी 5-6 नंतर कोणीही माणूस बाहेर काहीही उद्योगधंदा करत नाही, तो आपल्या कुटुंबाबरोबर असतो. शेवटी उत्पन्न मिळवायचं कशासाठी, हॅपीनेससाठी आहे. म्हणून हा हॅपीनेस इंडेक्ससुद्धा विचारात घेतला गेला आहे. ही सगळी विकास या संकल्पनेची डेव्हलपमेंट आहे. म्हणजे नुसतं उत्पन्नापासून सुरू झालेलं आता हे आनंदापर्यंत विकासाचं हे सगळं पर्व चाललेलं आपल्याला दिसतं. याचं कारणही तसंच आहे मित्रांनो. जिथे खूप विकास झाला आहे असं आपण म्हणतो, जे देश खूप विकसित आहेत असं म्हणतो, तिथे सुख आहे का? कारण आपण सुरुवात कुठून केली बघा. सुख मिळवणं ज्याने शक्य होतं तो विकास, इथून सुरुवात केली आपण. मग ज्यांचा विकास झाला आहे असं आपण म्हणतो असे जे देश आहेत तिथे लोक सुखी झालेत का? उदाहरण घेऊ, अमेरिका 1 नंबरची अर्थव्यवस्था आहे, तिथून सुरू करू. 2 स्तरावर बघू, कॉर्पोरेट स्तरावर काय आहे आणि शासकीय स्तरावर काय आहे. आपल्याला दिसेल कॉर्पोरेट स्तरावर तर फारच गंभीर स्थिती आहे. एनरॉन, वर्ल्डकॉम, टायको इंटरनॅशनल, हेल्थ साऊथ, AIG, लेहमन ब्रदर्स, या सगळ्या कंपन्या काय दाखवतात आपल्याला माहिती आहे. या सगळ्या कंपन्यांनी समाजाला लुटलेलं आहे आणि शेवटी लेहमन ब्रदर्सनी तर आपली दिवाळखोरी जाहीर करून टाकली. पैसे बुडले कोणाचे? लोकांचे. भारतात काही वेगळी स्थिती आहे का? बघा जरा विचार करून. सत्यम घोटाळा असेल, विजय मल्ल्या असेल
किंगफिशर एअरलाइन्स, नीरव मोदी याचा घोटाळा असेल, सहारा इंडियाचा घोटाळा असेल, शारदा चिटफंडचा घोटाळा असेल, कॉर्पोरेट स्तरावर सामान्य नागरिकांचं केलेली लुबाडणूक आपल्याला इथे दिसते. शासकीय स्तरावर काय, तिथेही फार छान गंमत आहे बघा. पुन्हा अमेरिकेचं उदाहरण घ्यायचं तर जॅक अब्राहम लॉबिंग घोटाळा, डेव्हिड सफावियन प्रकरण, विल्यम जेफरसनचं लाचखोरी प्रकरण, जनरल सर्व्हिसेसचं ॲडमिनिस्ट्रेशन कॉन्फरन्स घोटाळा, सगळे घोटाळे शासकीय स्तरावर झाले. भारतात तर या घोटाळ्यांची मालिका इतकी मोठी आहे. उदाहरण सांगायचं तर 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाणीचा घोटाळा, आदर्श गृहनिर्माण घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा. थोडक्यात काय, कॉर्पोरेट स्तर असो किंवा शासकीय स्तर असो, विकास झाला, जो आत्ता विकास ज्या परिस्थितीत मोजतायत असा विकास झाला तरी सामान्य माणसाची लुबाडणूक काही थांबलेली आपल्याला दिसत नाही आहे. कॉर्पोरेट्स तर सारखा प्रयत्न करत आहेत मोनोपॉली मिळवण्याचा. बाजारात मीच एकटा राहीन, बाकी कंपनीच राहणार नाही. आज भारतामध्ये सुद्धा काही क्षेत्र अशी आहेत की जिथे 1 किंवा 2च कंपन्या आहेत. जिथे जास्ती कंपन्या आहेत ते काय करतात, एकत्रित येतात आणि आपलाच माल विकला जाईल, डिक्टेट केला जाईल, आपल्या किमतीलाच तो विकला जाईल, अशी व्यवस्था निर्माण करतात. राजकीय क्षेत्रात भ्रष्टाचार, शासकीय संस्थांवरचा उडलेला विश्वास, सामाजिक सलोखा कमी झाला आहे, तंत्रज्ञानाचा गैरवापर सुरू झाला आहे, हा एक भाग झाला. दुसऱ्या बाजूला व्यक्तिस्तरावर काय झालं आहे, मानसिक आरोग्याचे प्रमाण वाढायला सुरुवात झालेली आहे. आरोग्य राहतच नाही. माणूस कायम तणावाखाली आहे, बर्नआउट झालेला आहे. पगार मिळतो, भरपूर पगार मिळतो, पण एक गळ्याला लॅपटॉप आणि खिशाला मोबाईल असला की तो 24 तास बांधलेला आहे. कामाचं ताण प्रचंड आहे, व्यसनाधीनता वाढलेली आहे, समाजापासून माणूस तुटला आहे, एकाकीपणा त्याला जाणवतो आहे. आणि या सगळ्याचा एक परिणाम म्हणजे माणसाची सहनशक्ती कमी होते आहे. म्हणून सामाजिक हिंसाचार आणि सामाजिक अशांतता हे सुरुवात झालेली दिसते. या सगळ्याचा एक आढावा घेतला तर मग विकास ज्याला आपण म्हणतो ते विकासाचं परिमाण, मोजमाप करायची पद्धत किंवा विकास कशाला म्हणायचं हे बरोबर आहे का असा विचार सुरू होतो. भारतासारख्या देशामध्ये फार छान सांगितलं आहे. सगळ्यात छान काय सांगितलं आहे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही काय मिळवलं यापेक्षा मिळवलेल्याचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला फुरसतीचा वेळ आहे का? तुमचं मन स्थिर आहे का? तुमचं कुटुंब आणि समाज तुमच्याबरोबर आहे का? हे असेल तर खरा विकास आहे. केवळ मोठं उत्पादन करणारं यंत्र निर्माण करणं म्हणजे विकास नाही. हे आमच्याकडे फार पूर्वीपासून आमच्या विकासाच्या संकल्पनेत सांगून ठेवलेलं आपल्याला दिसतं. आणि हेच मित्रांनो आता पाश्चात्य जगात सुद्धा मान्य होताना आपल्याला दिसतं. याचं एक उदाहरण मी फक्त आपल्याला देतो. अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार असतो आणि तो फार मोठ्या अर्थशास्त्रज्ञाला जगातल्या निवडून दिला जातो. 2017 साली रिचर्ड थेलर यांना हा नोबेल पुरस्कार दिला गेला. त्यांचं काय संशोधन होतं, कशासाठी त्यांना हा पुरस्कार दिला, त्यांचं योगदान होतं, त्यांनी सांगितलं की माणसाच्या प्रवृत्तीच्या 3 पैलूंचा त्याच्या आर्थिक निर्णयांवर परिणाम होतो. त्या 3 पैलूपैकी 2 पैलू कोणते आहेत माहिती आहे? एक पैलू आहे आत्मसंयमन किंवा आत्मनिग्रह. यालाच आपल्याकडे चित्ती असू द्यावे समाधान म्हणतात का? तुम्ही उपभोगावर नियंत्रण ठेवा. आपल्याकडे म्हटलंय तेन त्यक्तेन भुंजिता. म्हणजेच काय, तुमच्याकडे भरपूर साधनं असली पाहिजेत, पण जेवण्यासाठी जगायचं नाही आहे, जगायसाठी जेवायचं आहे. इतकं सोपं तत्त्वज्ञान सांगून ठेवलं आहे. सुख मिळवायचं आहे ना, विकास करायचा आहे ना, तर मग तुम्ही जगलं पाहिजे, पण जगायला आवश्यक तेवढं खाल्लं पाहिजे.
खाण्यासाठी जगलं पाहिजे हे सोडलं पाहिजे. याला म्हटलंय आत्मसंयमन. आणि दुसरं आहे सामाजिक प्राधान्य. रिचर्ड थेलर सांगतोय बरं का, सोशल प्रेफरन्सेस. आपल्याकडे पण काय सांगितलंय, माझं वागणं हे समाजाला हितकारक असलं पाहिजे, त्रासदायक असलं नाही पाहिजे. हेच आपण नागरिक शास्त्र शिकतो ना, दुसरं काय शिकतो. हे आता पाश्चात्य जगात ज्यांनी शोधून काढलं त्या योगदानासाठी त्याला आता काय मिळालंय, त्याला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. सांगायचा मुद्दा मला वाटतं आपल्या लक्षात आला असेल. विकास हा शेवटी व्यक्तीच्या समाधानासाठी, सुखासाठी, आनंदासाठी असला पाहिजे. त्यामुळे ते केवळ शारीरिक गरजांच्या पूर्तीवर अवलंबून नाही. शारीरिक गरजांची पूर्ती झालीच पाहिजे, पण ती गरजांची पूर्ती होण्याबरोबरच त्याला मनाचंही समाधान आणि बुद्धीचंही समाधान मिळालं पाहिजे. त्याच्याच जोडीला स्वतःबरोबर कुटुंबाचं आणि समाजाचं आणि देशाचंही समाधान साधता आलं पाहिजे. हे होईल त्याला विकास म्हटलं जाईल. अशी स्थिती आज 21व्या शतकाच्या सुरुवातीलाच आपल्याला आलेली दिसते. तेव्हा ही विकासाची जी बदलती संकल्पना आहे ती मला वाटतं आपण समजून घेतली पाहिजे. आज थांबूया. नमस्कार.